आज 21 नोव्हेंबर गुरुवार. सगळ्यांना शुभेच्छा. काल सगळ्यांनी मतदान केलेलं आहे, आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावलेलं आहे. सर्वांचं अभिनंदन. आता 2 दिवसांनी आपल्याला निकाल हाती येतील, मग ठरेल आपलं भविष्य सगळं. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. पासष्टी हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तुद्गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं वसुदेवसुतं देवं, कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. काल आपण 1714 पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या आणि 14वी ओवी छान होती. अगदी आपल्याला आठवत असेल की कलशामध्ये आपण जर पाणी घेतलं तर त्यात खूप पाणी मावतं. घागरीचा किंवा कलशाचा आकार मोठा असतो, पण आपण जर चूळ भरून एवढंसं पाणी आपल्या उंजळी म्हणजे एका हातामध्ये घेतलं तर तेही पाणीच असतं ना. म्हणजे कळशीतलं पाणी किंवा नदीतलं पाणी, विहिरीतलं पाणी आणि आपल्या चुळीतलं पाणी, चुळभर घेतलेलं पाणी हे एकच असतं ना. मग त्याच्यात काही ती आकारानं लहान आहे म्हणून ते श्रेष्ठ नाही, आणि कळशीतलं पाणी छान आहे म्हणून मोठी आहे म्हणून ते श्रेष्ठ आहे, असं काही नसतं. ते समजावून काय देत आहेत की जरी ते महाभारत मोठं असलं तरी त्या तुलनेनं गीता महत्त्वाची आहे. गीता महत्त्वाची असली तरी त्या तुलनेनं 18व्या अध्यायातला शेवटचा श्लोक महत्त्वाचा आहे, आणि तोही महत्त्वाचा आहे. गीता महत्त्वाचीच आहे. व्यासांनी आपल्यावर उपकार केलेले आहे. शब्द मूर्ती, त्याची वाङ्मयीन मूर्ती तयार केलेली आहे, शब्दामध्ये ग्रथित केलेली आहे. पण मी एवढंसं जे काम केलेलं आहे महाराष्ट्र भाषेमध्ये केलेलं आहे ते काही इतकं हे नाही आहे. म्हणजे माझ्या प्रतिभेनं मी केलेलं आहे, पण ते काही अगदी त्याज्य नाही आहे किंवा ते क्षुल्लक नाही आहे. आता त्याच्यासाठी पुढं एक अजून उदाहरण देतात. ते उदाहरण ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतलं फार प्रसिद्ध असं आहे. दिवटीच्या अंगी थोरी, तरी ते बहु तेज धरी. वाती आपुली या परी आणि चकीना. आता पूर्वी दिवटी असायची बघा, दिवट्यांमध्ये असं ते तेल वगैरे भरपूर घालून किंवा मशाल म्हणू आपण, तर त्याचा उजेड किंवा त्याचं तेज जास्त असतं म्हणून दिवटीच्या अंगी थोरी. म्हणजे तिचा आकारही मोठा आहे, त्यामुळं तरी ते बहु तेज धरी. त्यामुळं तिच्याकडून तेजसुद्धा बाहेर पडतं किंवा प्रकाश बाहेर जास्त पडतो. वाती आपुलिया परी आणि चखीना. पण छोटीशी आपण पणती लावत होतो आता दिवाळीमध्ये, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या वाती असतात, पणती छोटी असते. त्या पणतीमधली वात जरी छोटी असली तरीसुद्धा आणीच की ना, म्हणजे तीसुद्धा प्रकाश आणतेच ना. आपल्या पद्धतीनं, आपल्या ताकदीनं तीसुद्धा तेज धारण करतेच ना. मग आपण असं म्हणतोय का नाही मशाल सगळ्यांनी मशालीसारख्या लावून ठेवणं शक्य होतं का? ज्याची हे नाही आहे, परिस्थिती नाही, ते छोट्या छोट्या पणत्याच लावणार. किंवा पणत्या अनेक लावल्या की तेवढंच उजेड पुन्हा अनेक ठिकाणी विभागला जातो.
असं अजून पुढे एक उदाहरण देतात. जी समुद्राचे निपैसे समुद्री आकाशाभासे थिल्लरी थिल्लरायसे पिंबेची पै. आता थिल्लर शब्द जो वापरलाय ना आपण नेहमी म्हणतो तो अगदी थिल्लर आहे किंवा ती अगदी थिल्लर आहे. तर ते थिल्लर म्हणजे अगदी चांगलं आचरण नाही किंवा उत्थान कसंही वागणारी, म्हणून ते थिल्लर शब्द वापरला जातो. पण इथे यांनी थिल्लर शब्द वापरला आहे तो डबक्यासाठी वापरलेला आहे. ते कसं उदाहरण देत आहेत. जी समुद्राचे नि पैसे, पैसे म्हणजे मोठा विस्तार, समुद्राचा विस्तार किंवा समुद्राचा आकार एवढा मोठा असतो. आणि मग समुद्रे आकाश समुद्री आकाश आभासे, आणि समुद्रामध्ये जे प्रतिबिंबित झालेलं आकाश आहे ते त्याच्या विस्तारा एवढं पसरलं जातं. पण थिल्लरी थिल्लरा पै ऐसे बिंबेची, छोटंसं डबकं जे असतं त्याच्या एवढंच ते आकाश त्याच्यात मावलं जातं. पण आकाश ते एकच आहे ना, मोठं एकूण विस्तीर्ण आकाश एकच आहे. आता पूर्वीच्या काळी असं छोट्याशा भांड्यात किंवा घटामध्ये ठेवलेलं आकाश तेही आकाशच आहे ना, म्हणून घटाकाश म्हणतात. आता आपण एखादी इमारत बांधली त्याला मठ म्हणायचे पूर्वी, तर त्या मठात किंवा अजूनही काही आहेत ना स्वादूंचे मठ, तर त्या मठातलं आकाश हे सगळं एकच असतं ना. त्यात काही कमी जास्तपणा किंवा महत्त्वाचं कमी महत्त्वाचं असं म्हणता येत नाही. आता पुढची ओवी त्याला जोडून घेत आहेत. तेवी व्यासाधिक महामती वावरो येती ये ग्रंथी माम मी ठाको ये युक्ती न मिळे किर. त्याप्रमाणे या गीता ग्रंथामध्ये महर्षी व्यासांसारखे महामती म्हणजे अत्यंत प्रतिभासंपन्न अत्यंत बुद्धिमान असं जे करतात, लिखाण करतात किंवा वावर करतात, या ग्रंथात त्यांचा वावरो येती, वावरच म्हटली, त्यांचा वावर असतो इथे. त्या प्रत्येक शब्दातून आपल्याला व्यासमुनी भेटतात, आठवतात. तसं आम्हा ठाको ये युक्ती न मिळे किर. मग माझं काव्य काय आहे, माझं काय तर व्यासांसारखं अगदी श्रेष्ठ जरी नसलं तरी मी तर अगदी मंदमती आहे. आणि मग त्यामुळं मी माझं जे हे केलेलं आहे आम्ही ठाको ये युक्ती न मिळे किर, तर मी जर मराठीतून विवरण केलं तर ते युक्तीला धरून होणार नाही का. त्या व्यासांच्या प्रतिभेपुढं माझं हे योग्य ठरणार नाही का. स्वतःच ते आता लीनतेनं म्हणतात की असू दे माझं मराठी भाषेमध्ये, त्यांनी ते संस्कृतमध्ये रचलेलं असू दे, तरीसुद्धा माझं काव्यसुद्धा ते काही थिल्लरासारखं अगदी थिल्लरामधले आकाश तसंच असतं. तसं मला अगदी क्षुद्र समजून माझं लिखाणसुद्धा कोणी क्षुद्र समजू नका, तेही तेवढ्याच तोडीचं आहे. एकाच ठिकाणी दोघांचाही अनुभव येत असतो. जिये सागरी जळचरे संचरती मंदराकारे तेथ तेथे तेथ देखो शफरे ये रे पोहो लागती. आता म्हणतायत ज्या सागरामध्ये समुद्रामध्ये शफरे ये रे पोहो लागती, मोठे मोठे शफर म्हणजे मोठाले मासे किंवा मोठे मोठे जळचर प्राणी ते काय करतात, पोहो लाहती, पोहत असतात. नाही, सागरी जळचरे संचरती, संचार करतात. कसे ते केवढे असतात. तो डार्फिन का कुठला तो मासा एवढा मोठाच्या मोठा होता, किंवा आपल्यातला देव मासा म्हणून एक मोठा प्रसिद्ध होता बघा, त्याचं वर्णन असं आहे. तर ते संचरती मंदराकारे, मंदर पर्वतासारखे मोठाले सुद्धा जळचर त्या समुद्रामध्ये वास्तव्य करतात किंवा राहत असतात. आणि तेथ देखो शफरे ती पोहो लाहती, आणि त्या समुद्रात शफर म्हणजे अगदी छोट्या छोट्या मासोळ्या, लहान आकाराच्या मासोळ्या, त्या काय करतात, पोहो लाहती, त्या पोहत असतात. म्हणजे त्यासुद्धा सुखाने संचार करतात.
त्यांना आनंद वाटतो त्या एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये आपल्या छोट्याशा जीवाला संचार करायला मिळतोय, त्याचाही आनंद असतो. तसा मी आपल्या या छोट्याशा माझ्या या भाष्यामध्ये संचार करतोय. जसे ते जळचर छोटे छोटे मासे किंवा मासोळ्या जशा पाण्यात सुखानं संचार करतात, तसा मी करतोय. आता पुढे अजून म्हणतात, अरुणांगा जवळिके म्हणून सूर्या ते देखे, माभूतळींची देखे मुंगी काई. आता दुसरं उदाहरण दिलं की अरुण अंगा जवळिके. अरुण म्हणजे सूर्य, हा उगवता सूर्य जो असतो तो अरुण काय आहे? अरुण हा त्याचा सारथी आहे. अंगाजवळिके म्हणून सूर्या ते देखे, तो अगदी सूर्याच्या जवळ बसलेला असतो, रथात बसलेला असतो का नाही. जयाच्या रथा सारथी नसे भूमी आकाश विचित्र नाही, असे सारथी पांगुळा ज्या रथासी, नमस्कार माझा सूर्यनारायणासी. तर असे पांगुळा सारथी ज्या रथासी, असं त्याचं वर्णन केलेलं आहे बघा. तर हा सारथी अरुण आहे, पांगळा आहे आणि तो अगदी सूर्याजवळ बसलेला असतो. पण म्हणूनही सूर्या ते देखे, त्यामुळं तो असं सूर्याजवळ सूर्याला लगेच बघू शकतो. सारथी म्हणजे काय, जे श्रीकृष्ण काम करतायत तसाच तो आहे ना. मा भूतळींची न देखे मुंगी काही. आपण या भूतलावरची छोटीशी मुंगी असते, ती काय सूर्याला पाहू शकत नाही का? तिलाही तो सूर्य दिसतोच की. अरुण जवळ आहे म्हणून त्याला अगदी जवळून दिसेल, पण मुंगी जरी छोटी असली, लांब असली, दूर असली, तरीसुद्धा तिला तो सूर्य दिसतोच की. म्हणजे त्यात काही भेदभाव असतो का जवळ आणि दूरचा? नाही. सगळ्या प्रत्येक ओवीमध्ये समत्वभाव सगळा यांनी समजावून दिलेला आहे बघा. आपल्याला जर एखादं समत्वभावाचं वर्णन करायचं असेल तर ही कितीतरी उदाहरणं आपल्याला मिळतील बघा. कालपासून वाटतंय, काल आम्ही 11वा अध्याय, 10वा आणि 11वा हे 2 अध्याय काल पारायणामध्ये घेतलेले होते. मला खरं सांगते, तुमच्याशी संवाद साधताना किंवा तो शिकवताना जेवढा आनंद मिळाला नाही तेवढा काल त्या पारायणात मिळाला. एका वेळेला तो सगळा 11वा अध्याय विश्वरूप दर्शनासारखा मला त्या 11व्या अध्यायाचं पूर्ण दर्शन झालं आणि इतका आनंद झाला की किती कल्पना त्यांनी केलेल्या आहेत. तसंच आपण म्हणून पारायण करायचं की आता आपण शिकलेले आहोत ना, भले तुम्ही आत्ता न करा, पण प्रत्येकानं आपल्या आपल्या सवडीनं वेळानुसार रोज ही ज्ञानेश्वरी आणि गीता वाचलीच पाहिजे. तर ती सतत आपल्या सान्निध्यात राहिली तर आपल्याला त्याचा आनंद मिळतो आणि समजतं जास्त. आता आपल्या वर्गातल्या ज्या काही आमच्या तिथं विद्यार्थिनी बसत आहेत पूर्वीपासूनच्या त्यांना लगेच त्यामुळे किती मॅडम आता छान कळला हा 11वा अध्याय आम्हाला. म्हणजे शिकवताना तर कळलेला होता, शब्दार्थ कळलेले होते अवघड, पण आता म्हणे आज जास्तच चांगला कळला. तसं तुम्हाला सुद्धा कळेल की आपण जे आता शिकतो आहोत ती ओवी वाचायला लागली की आपल्या डोळ्यापुढं दिसतं सगळं चित्र. मग आता काय पुढे म्हणतायत, या लागी आम्हा प्राकृता देशी कारे बंधे गीता, म्हणणे हे अनुचिता कारण हे. आणि म्हणून म्हणतायत की आम्ही काय केलेलं आहे, प्राकृत म्हणजे मराठी, जी प्रकृत आहे, मूळ आहे, तर त्या मराठीतून ही रचलेली आहे. आणि मराठीतून गावी असं वाटलं तर देशिकारे बंधे गीता, या त्या देशानुसार तिचं जे वर्णन केलेलं आहे, किंवा देशिकार म्हणजे देशी, या देशातल्या भाषेत म्हणजे मराठीत बंधे गीता ती बांधली आहे किंवा ती रचली आहे. मग यालागी म्हणून म्हणजे जे मुंगी काही जे बघू शकत नाही असं वाटतंय का? नाही, बघू शकते. तसंच आम्हीसुद्धा, आम्हाला ज्या भाषेत ही गीता समजली, हे ज्ञानदेवी समजली, म्हणजे गीता समजली, त्या भाषेत आम्ही ती जरी रचली किंवा ती जर सांगितली किंवा ती आम्हाला गावीशी वाटली. गीता म्हणजे काय? गीत या शब्दामध्येच त्याचा अर्थ भरलेला आहे. गायलं जातं ते, गायलेले ते गीत, आणि गायलेली स्त्रीलिंगी वचन म्हणून गीता.
तर ती गायची आहे छान. काही जण बघा छान छान अलंकारामध्ये किंवा वेगवेगळ्या रागांमध्ये सुद्धा या गीता किंवा हे सगळे श्लोक असे रागदारीत गात असतात. म्हणून ते म्हणतात की देशिकारे बंधे गीता म्हणणे हे न अनुचित, म्हणणे हे अनुचित. असं म्हणणं अनुचित आहे, अयोग्य आहे. कारण नो हे किंवा त्याला कारणसुद्धा ही भगवंताची वाणी मुळातच काय होती, संस्कृतात होती. म्हणून संस्कृत भाषेला देववाणी म्हणतात. पण ही प्राकृत जरी मर्त्य माणसाची भाषा असली तरी त्यातून गीता का गाऊ नये हे तुम्ही मला सांगा. का कारण, म्हणजे त्याला काही कारण आहे का की मराठीतनं गाऊ नये असं? तर काल परवाच ऐकलं की सगळ्या भाषांमध्ये या सगळ्याची हे होत आहेत, भाषांतर, अनुवाद. म्हणजे दासबोध असेल, मनाचे श्लोक, आपली भगवद्गीता तुम्हाला माहिती आहे की त्या भाषेमध्ये तिचं कन्व्हर्जन पण केलेलं आहे. जी आपली जशी देवनागरी आहे तसं तामिळ, कन्नड, कारण त्या लोकांना हे वाचता येत नाही ना, हे स्क्रिप्ट वाचता येत नाही. म्हणून मग काय तिचं महत्त्व कमी होणार आहे का त्या तिकडच्या भाषेत त्याला हे केलं म्हणून? नाही, ती उलट अजून प्रसृत होईल, अजून प्रसार होईल तिचा. तैसा व्यासाचा मागोवा घे तू, नाही एक राहिलं, आणि बापू पुढा जाये, ही छान ओवी आहे. आणि बापू पुढा जाये ते घेत पाऊलाची सोये, बाळते तरी न लाहे पावो काही. आता जसं बापू म्हणजे वडील, वडील ज्या मार्गानं पुढे जातात त्याच मार्गानं लहान बाळ काय करतं, ते घेतं पाऊलाची सोये, त्याच पावलांच्या ठशाचा किंवा चिन्हांचा मागोवा घेत त्यांचं मूल तसंच चालत राहतं. मग बाळ तरी न लाहे पावो काही, मग ते कधी वडिलांच्यापर्यंत पोहोचणारच नाही का बाळ, त्यांच्या मागोमाग चाललेलं आहे. तसं कधी ना कधी ते जाऊन पोहोचेलच ना, की त्यांचे वडील जाऊन पोहोचलेत. जिथं जिथं वडील जाऊन पोहोचलेत तिथं तिथं ते बाळ पोहोचणारच आहे. त्यांच्या पावलांच्या मागोवा घेत. लहान बाळाला कळतं बघा. आता समजा एकदम ब्लँक असेल, रस्ता काही दिसत नसेल आणि कुणी रहदारी नसेल, अरे आपण रहदारी असेल तर विचारतो का हो अमुक अमुक शर्ट घातलेला, अमुक अमुक कपडे घातलेले असे गेले का हो इथून कुणी काका? ते म्हणतात हो हो आत्ताच पाहिलं. पण असं कुणी विचारायलाच नसेल तर मग आपण काय करतो, पावलांच्या ठसावर जातो की ही पावलांची ठस, हे कुठं इकडं वळली का इकडे वळणार, इकडे वळली का इकडे वळणार. तसं हे लहान मूलसुद्धा काय करतं, वडिलांच्या पायाचे ठसे बघून बघून तो पुढे पुढे जात राहतो. किती डोकं दिलेलं असतं देवानी बघा एवढ्याच्या जीवालासुद्धा. मग ते पोचणार नाही का आपल्या बाबांपर्यंत? पोचतंच. तसे हे म्हणतात की मी आपल्या त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून, व्यासांच्या पावलावर पाऊल ठेवून मी चाललो आहे. ते पुढं सांगताच आहे. तैसा व्यासाचा मागोवा घे तू, भाष्यकारा ते वाट पुसतू, अयोग्य ही मी न पवतू के जाईन. ते म्हणतायत की त्याचप्रमाणे जसं लहान बाळ आपल्या वडिलांचा मागोवा घेत घेत, पावलांचा मागोवा घेत घेत जातं, त्याप्रमाणे मी सुद्धा व्यासांचा मागोवा घेतला आहे. पण व्यासांच्या कुठल्या पावलांचा? ज्ञानपावलांचा. ज्ञानपावलांचा मागोवा घेत घेत गीतेवर आजपर्यंत जेवढी भाष्य झालीत, भाष्यकारा ते वाट पुसत, ज्यांनी भाष्य केलेली आहेत त्यांना ती वाट पुसत म्हणजे त्यांची वाट विचारत मी जातोय, मी चाललोय, हे बरोबर आहे ना? तुम्हाला काय वाटतं या ओवीचा, ह्या श्लोकाचा अर्थ? मी असा घेतला आहे, बरोबर आहे का? मग एखादं म्हणेल तुमचं जरा वेगळ्या पद्धतीनं चाललं आहे, आमचं वेगळ्या पद्धतीनं. असू द्या, पण अर्थ तोच आहे, भाव तोच आहे. आणि म्हणून ते म्हणतायत अयोग्य ही मी न पवतू के जाईन. पण तो म्हणतो, म्हणजे ज्ञानदेव म्हणतात की पण मला खात्री आहे मी अयोग्य ही मी न पवतू, मी कदाचित अपात्र असलो तरीसुद्धा गीतार्थाच्या वाटेवरच मी जाणार. तिच्या ठिकाणी न पोचता मी दुसरे कुठे जाणार?
के जाईन, कुठे जाईल, कदाचित माझी वाट बदलेल किंवा माझं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं होईल, पण त्या भाष्यकारांच्या वाटेला किंवा व्यासांच्या वाटेलाच तिथपर्यंतच मी पोहोचणार आहे. दुसरीकडं कुठं जाणार? गीता घेतली म्हटल्यावर गीतेबद्दलच मी बोलणार, गीतेवरच मी बोलणार, गीतेच्या श्लोकांवरच बोलणार आणि माझ्या हातून काही तशी चूक होणार नाही. आता आत्ताची जी ओवी झाली तिथून घेऊया. कालची फक्त एकदा पुनरावृत्ती करते. घागरी एवढे घागरीत वारी, तैसे चुळ भरी चुळी माझी. दिवटीचे तेज दिवटी एवढे, तैसेची ते पडे वातीचेही. भासे ना तळ्यात तळ्या एवढे खा, जैसे नभ देखा सागरात. तैसे व्यासादिक महामती थोर, करीती विचार ग्रंथाचा या. म्हणून आम्ही घ्यावा मागे पाय, हेतो दिसे काय संयुक्तिक. मंदराये वढी आकार्य चाट, जळचरे देख जेथ संचरती. तया महार्णवी सान सान मासे, तेही स्वैर जैसे पोहताती. सूर्या लागे काय एकला अरुण, सन्निध म्हणून देखतसे. पाहू शके नाका तयासी मुंगीही, सुदूर जी राही भूमी तळी. म्हणून आम्ही प्राकृती गीतार्थ, येथ मराठीत आणि लाजो. आमुचे ते धार्ष्ट्य स्वभावेची युक्त, कैसे अनुचित म्हणो ये पा. बापा मागो माग जाय जरी मूल, तरी ते पावेल तेची स्थळ. व्यासांचा मागोवा तैसा घेत घेत, वाट विचारित भाष्यकारा. अयोग्याही मज गीतार्थ निधान, लाधल्या वाचोन राहे कैसे. मला हे निधान म्हणजे गीतेचा जो साठा आहे, जो ज्ञान भांडार आहे, ते मला सापडल्याशिवाय कसं राहणार. म्हणजे मला नक्की सापडणार. मी त्याच वाटेनं चाललो आहे, फक्त मराठीतनं चाललो. आता बघा पुढे काय म्हणतात. आणि पृथ्वी जयाची या क्षमा, नुबगे स्थावर जंगमा. जयाचे नि अमृते चंद्रमा निववी जग. आणि ज्याच्या क्षमा म्हणजे क्षमाशील वृत्तीमुळं पृथ्वी ही सृष्टीला कधीही न उबगे, म्हणजे तिला उबग येत नाही. पृथ्वीला कधी उबग येत नाही, की जो सगळ्यांशी प्रेमाने वागतो. ज्याच्या क्षमाशील वृत्तीमुळं चराचर सृष्टीला कधी वैताग येत नाही, उबग येत नाही. आणि ज्याच्या अमृताने चंद्र सर्व विश्वाला निववितो. जयाचे नि अमृते चंद्रमा निववी जग. आता पुन्हा एक एक उदाहरणं देत आहेत. म्हणजे ज्याच्या क्षमेमुळं कुणालाही उबग येत नाही, सगळेजण अगदी आनंदात असतात त्याच्या सान्निध्यामध्ये. किंवा ज्याच्यामुळं हा जो चंद्र आहे, हा चंद्रसुद्धा सगळ्या विश्वाला शांत करतो. बघा, जे दिवसभर वैतागलेले असतात, तापलेले असतात, कष्टलेले असतात, त्यांना तो संध्याकाळचा शीतल चंद्र किती आनंद देतो. पूर्वीच्या काळी असं गच्च्यांवर बसायचं, मस्त गप्पा टप्पा, गाणी बिणी, त्या शरद ऋतूत तर करतात, पण एरवीसुद्धा अगदी मला आठवतं मुलं लहान असताना समजा वर गच्चीवर झोपायला गेलो तर त्या चांदण्या बघायच्या, त्या चांदण्यांची नावं सांगायची, त्यांची ठिकाणं सांगायची, तेच पाहायचं. त्याच्यातून जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. म्हणून इथं म्हणले की ज्याचं तेज किंवा हा अमृतमय आहे, अशा ज्याच्या अमृतामुळं चंद्रसुद्धा सर्व विश्वाला निववितो. आता अजून पुढे काय म्हणतात बघा. जयाचे अंगिक असिके, तेज लाहोनी अर्के. अंधाराचे सावाईके लेटीजत आहे. आणि ज्याचं तेज
आपल्या अंगामध्ये बाणवून सूर्य काय करतो? अंधाराचे संकट दूर लोटून देतो. छान वाक्य वापरलेलं आहे त्याने. अंगिक असिके तेज लाहून एरके अंधाराचे सावयके लेटी जात आहे. लेटी जात आहे म्हणजे ढकलून देत आहे, म्हणजेच लोटून देत आहे. संकट जे आहे अंधाराचं ते दूर करतो आणि तेज आपल्या अंगामध्ये बाणवून सगळ्यांना प्रकाश देतो. सूर्याचाही सूर्य, प्राणाचाही प्राण, चंद्राचाही चंद्र, म्हणजे असं म्हटलेलं आहे की या सगळ्यांना निर्मिणारा जो आहे तो भगवंत आहे. मग त्याच्यापासून यांना तेज मिळालं, त्याच्यापासून यांना शांतता मिळाली किंवा तो गुण मिळाला, तर मग तो किती शांत असेल, तो किती तेजस्वी असेल. अजून पुढे सगळी उदाहरणं दिलेली आहेत, सगळ्यांचा त्यांनी हे घेतलेलं आहे. समुद्रा जयाचे तोय, तोया जयाचे माधुर्य, माधुर्या सौंदर्य जयाचे नी. आता समुद्राला ज्याच्यापासून पाणी मिळते, समुद्रात पाणी कुठून आलं? ज्यानं दिले कोणीतरी देणारा वेगळा आहे ना. आकाशाला एवढं विस्तार कशामुळे झाला? आकाशाला ऐसपैस कशी लाभली? आकाश ज्याने पगळ, आपण म्हणतो ना अगळ पगळ बोलत राहिलं आहे, म्हणजे पसरतच राहिलेलं आहे आकाश. आकाशाला काही मर्यादा आहे का? नाही. म्हणजे समुद्राला ज्याचं पाणी लाभतं, पाण्याला ज्याचं माधुर्य लाभतं आणि माधुर्याला ज्याची सुंदरता लाभते, समुद्रा जयाचे तोय, तोया जयाचे माधुर्य, माधुर्या सौंदर्य जयाचे नी. म्हणजे एक एक गोष्ट एकेकाला मिळत राहिलेली आहे, पण ती कुणापासून मिळाली? पुन्हा म्हणतात पवना जयाचे बळ, आकाश जेणे पघळ, ज्ञान जेणे उजाळ चक्रवर्ती. त्या वाऱ्याला बळ कुठून आलं? आकाशाचा विस्तार कसा झाला? आकाशाला एवढा विस्तार कुणी दिला? आणि ज्ञान जेणे उजाळ, आणि ज्याच्यामुळं हे ज्ञान अगदी तेजपुंज झालेलं आहे, उजळून निघालेलं आहे किंवा अगदी श्रेष्ठ ठरलेलं आहे. असा कोण आहे? मधलं एक राहिली उभी वाटतं. तो या जयाचे माधुर्य, माधुर्या सौंदर्य जयाचे नी. समुद्रा जयाचे तोय, तोया जयाचे माधुर्य, माधुर्या सौंदर्य जयाचे नी. समुद्राला पाणी देणारा कोणीतरी आहे, त्या तोयाला म्हणजे पाण्याला माधुर्य देणारा कोणीतरी आहे, आणि त्या माधुर्याला सौंदर्य देणारा कोणतरी आहे. जयाचे नी म्हणजे ज्याच्यामुळे, वाऱ्याला बळ ज्याच्यामुळे येतं, आकाशाला विस्तार ज्याच्यामुळे येतो, ज्ञानाला उजळता ज्याच्यामुळे येते, असा कोणीतरी जो चक्रवर्ती आहे त्याला आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे ज्ञान हे चक्रवर्ती पदाला पोचते आणि तेजपुंज आणि श्रेष्ठ ठरते. पण कुणामुळं? त्याच्यामुळं. अर्थात तो कोण आहे ते पुढं सांगतात. वेद जेणे सुभाष, सुख जेणे सोल्लास, हे असो रूपस विश्व जेणे. आता ज्याच्या सामर्थ्यामुळं वेद बलवान झाले, सुभाष म्हणलेलं आहे. सु म्हणजे चांगलं, भाष म्हणजे बोलणारे. एवढं सांगणारी वेदांची वाणी ही कशामुळं श्रेष्ठ ठरली आहे? त्याच्यामुळं. सुख जेणे सोल्लास, आणि सुख हे सोल्लास उल्हासासहित, म्हणजे ज्याच्यामुळं सुख उल्लसित झालेलं आहे. सुखाला सुद्धा नुसतं पडून राहिलं कोपऱ्यात तर काही उपयोग नाही. चार लोकांमध्ये वाटलं गेलं तर त्याला उल्हास वाटतो, म्हणून उल्लसित. आणि हे विश्व जे आहे हे अस्वरूपस विश्व जेणे, आणि त्याला रूप जे आलेलं आहे या विश्वाला, ते कशामुळं आलेलं आहे? तर त्या
एक 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 गुंतागुंत सांगितली बघा. समुद्राला पाणी लाभतं, पाण्याला माधुर्य लाभतं, माधुर्याला सुंदरता लागते, वायूला पाठबळ लागतं, आकाश ऐसपैस व्यापक होतं आणि ज्याच्यामुळं ज्ञान हे चक्रवर्ती पदाला पोचतं आणि तेजपुंज किंवा सर्वश्रेष्ठ ठरतं. अजून सांगतात, तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरू श्री निवृत्तीनाथू राहटत आहे मजसी अंतू, राहटत असे मजसी आतू रिघोनिया. आता तो कोण आहे ते इथं सांगतात की असा तो सद्गुरू सर्वोपकारी समर्थ, सर्वांवर उपकार करणारा असा तो समर्थ. आणि सद्गुरू श्री निवृत्तीनाथ, माझे जे सद्गुरू आहेत निवृत्तीनाथ, त्यांनी केले राहटत असे मजही अंतू, अंतू म्हणजे अंतःकरणात. तो श्री सद्गुरू निवृत्तीनाथ माझ्या अंतःकरणात प्रवेश करतोय आणि रिघोनिया आत प्रवेश करून सुखानं विहार करतोय, सुखानं राहतोय. जे असा माझा सद्गुरू, त्यांनी मला हे सगळं प्राप्त करून दिले, नाहीतर माझी काही एवढी बुद्धी नाही. आता आपल्याला सुद्धा कोण ना कोणतरी आयुष्यात असे आध्यात्मिक गुरु भेटलेले असतात. आपल्या दैनंदिन जीवनातले गुरु वेगळे असतात, पण अध्यात्म क्षेत्रातले जे गुरु आहेत ते आपल्याला ह्या परमपदापर्यंत पोचवतात. तर इथे 28 ओव्या झाल्या, त्याच्यावरच्या आपण ओव्या बघूया आता. पाहू शके नाका तयासी मुंगीही, नाही मग अशी होती ओवी. सूर्या लागी काय एकला अरुण, सन्निध म्हणून देखतसे. पाहू शके नाका तयासी मुंगीही, सुदूर जे राही भूमी तळी. म्हणून आम्ही प्राकृती गीतार्थ येथ मराठीत आणि लाजो. आमुचे ते धार्ष्ट्य स्वभावेची युक्त, कैसे अनुचित म्हणो येपा. बापा मागो माग जाय जरी मूल, तरी ते पावेल तेची स्थळ. व्यासांचा मागोवा तैसा घेत घेत, वाट विचारित भाष्य करा. अयोग्य ही मज गीतार्थ निधान, लाधल्या वाचोन राहे कैसे. क्षमा बळे ज्याच्या साहतसे भार, धरित्री स्थावर जंगमाचा. निशाकांत ज्याचे लाहोनी अमृत, विश्वालागी शांत करी तसे. निशाकांत म्हणजे चंद्र. ज्याच्या अंग प्रभा अंशे प्रभाकर, सर्व ही अंधार दूर सारी. महार्णवासी ही लाभे ज्याचे तोय, तोयासी माधुर्य मिळे ज्याचे. आत्ता आपल्या ह्या झाल्या तोया. आणि माधुर्यासी ज्याच्या योगे भले, सौंदर्य आगळे प्राप्त होय. ज्याच्या बळे बळे लाभे पवनास, विस्तारे आकाश ज्याच्या योगे. ज्याच्या योगे ज्ञाना आली उज्ज्वलता, झाली प्राप्त सत्ता सार्वभौम. ज्याच्या योगे चारी वेदते सुभाष, सुखाशी उल्हास ज्याच्या योगे. सुभाष म्हणजे चांगले बोलणारे बरं का, व्यक्तीचं नाव असतंच. बहु बोलू काय ज्याच्या योगे भले, सारे विश्व आले रूपासी हे. सद्गुरु तो माझा श्री निवृत्तीनाथ, उदार समर्थ ज्ञानमूर्ती. नित्य निरंतर सर्वा उपकारी, माझ्याही अंतरी करी वास. आता अनायासे सद्गुरूपासून, प्राप्त झाले ज्ञान गीतेचे ज्या. जगीती साध्यंत सांगे मराठीत, नवल ते येथ काय असे. मराठीत सांगतोय पण त्यात काही नवल नाही आहे, तीही तशीच महत्त्वाची आणि श्रेष्ठ आहे. 28पर्यंत ओव्या झाल्या. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं सादरं
वन्दे ज्ञानेश्वरम्। गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयः क्वचाल्पं विषयविपदां व्रातमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा। आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी। अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले। राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा। आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञान।